नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा. सध्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि विधानसभेसाठी इच्छुक असणारे सर्वच उमेदवार आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत. मावळामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये रवींद्रप्पा भेगडे, बापूसाहेब भेगडे, रामदासप्पा काकडे आणि मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची नावे घेतली जातात. काही दिवसात पूर्ण पडदा दूर होईल व महायुतीचा उमेदवार समोर येईल. परंतु ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर कष्ट करून पक्ष वाढवला, टिकवला, कधीही आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा उभा केला नाही, त्यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी खरं तर यंदाची विधानसभा निवडणूक ही पक्ष अध्यक्ष यांच्या डोळ्यांमध्ये जळजळीत अंजन घालणारी असणार आहे. वर्षानुवर्ष जपलेली पक्षनिष्ठा महत्त्वाची की नुकतीच उभी राहिलेली राजकीय गणिते जुळवणारी महायुतीची प्रतिष्ठा हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. कारण आजपर्यंत पक्षासाठी दिवसरात्र एक करून पक्षवाढीसाठी निष्ठेने कार्यकर्ता म्हणून जगलेले बापूसाहेब भेगडे हे यंदाच्या विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मोठे आव्हान उभे करू शकतात. हे आव्हान पेलण्यासाठी ते समर्थ असल्याचं त्यांनी अनेक सभांमधून आपल्या समर्थकांच्या माध्यमातून अनेकदा सिद्ध देखील केलेले आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थनार्थ प्रचारात मुसंडी मारण्यास तयार आहे आणि त्यासाठी म्हणून पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांना भेटून आपली इच्छा देखील व्यक्त केलेली आहे आणि अजितदादा पवार आपल्याला नाराज करणार नाही, यंदाचा मावळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी माझा विचार नक्कीच करतील याचा निष्ठावान बापूसाहेब भेगडे व त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास आहे. परंतु राजकारणात कोणतीही गोष्ट कायम नसते. यानुसार पुढील काळात उमेदवार कोण असेल हे ठामपणे सांगणे शक्य नाही. परंतु यामध्ये पाहायला गेले तर बापूसाहेब भेगडे आणि विद्यमान आमदार सुनील शेळके हे दोघेही राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मावळमध्ये अजित पवार गटामध्ये फूट पडली आहे का, तसेच मावळमध्ये महायुती धर्म पाळला जाणार का, असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मावळामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठा धुमधडाक्यात उत्साहात करण्यात आला. परंतु या ठिकाणी कार्लामधील एकविरा देवी या ठिकाणावरील विविध विकास कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. परंतु कानेफाटा या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याच दिवशी एकविरा गडावर मुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहू शकतात, तर मग ते कानेफाटा या ठिकाणी का आले नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गट विद्यमान आमदारांवर नाराज असल्याचा सूर देखील निघत आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळेस मावळातील बऱ्याचशा दिग्गज नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापूसाहेब भेगडे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये फूट पडल्याची चर्चा लोकांमध्ये होत असताना पाहायला मिळते. बापूसाहेब भेगडे हे अजितदादा पवार गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून गेले कित्येक वर्ष काम करत आहेत आणि नेमके तेच या कार्यक्रमाला उपस्थित नसणे यामध्ये शंका उत्पन्न होण्यासारखे आहे. बापूसाहेब भेगडे यांच्या रूपात महायुतीतील संभाव्य उमेदवार सुनीलांना शेळके यांच्या विरोधात एक मोठी ताकद उभी करण्याची क्षमता आणि तख्तापालट करण्याची भूमिका हे बापूसाहेब भेगडे करू शकतात. कारण त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग मावळ तालुक्यामध्ये आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित नसणे म्हणजेच गटामध्ये फूट पडली आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. त्यातच बापूसाहेब भेगडे यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आणि बापूसाहेब भेगडे यांचा ठाम विश्वास आहे की अजितदादा पवार त्यांना उमेदवारी देतीलच. कारण राष्ट्रवादीच्या पडत्या काळामध्ये बापूसाहेब भेगडे यांनी त्यांचे निष्ठेने काम केलेले आहे. तसेच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराचे काम देखील बापूसाहेब भेगडे यांनी त्याच निष्ठेने केले आणि त्यांना विजयी करून दिले होते. जर मावळात महायुतीचा उमेदवार म्हणून सुनीलांना शेळके यांना उमेदवारी दिल्यास भाजप विद्यमान आमदारांचे काम करणार नाही, असे ठामपणे त्यांनी मेळावा घेतला त्यात सांगितले होते. तसेच मावळात चांगले पॅटर्न करू अशी देखील चर्चा त्यावेळेस रंगली होती. वरील सर्व घटनांवरून असे लक्षात येते की मावळामध्ये नक्की चालले काय,
मावळामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके की निष्ठावंत राष्ट्रवादी पदाधिकारी बापूसाहेब भेगडे? मावळातील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये फूट पडलेली आहे किंवा नाही हे येणारा काळच स्पष्ट करेल. परंतु सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते ती महायुतीत आघाडी एकाच गटातील 2 उमेदवार देण्याहून होते बिघाडी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.